तिकडे उल्हासनगरमधून हद्दपार करण्यात आलेल्या जीन्स धुलाई उद्योगांनी आता अंबरनाथ, कल्याण त्याचबरोबर मुरबाडच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृतपणे बस्तान मांडल्याचा आरोप केला जातोय। एवढंच नाही तर नव्यानं उभारल्या जात असलेल्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या मार्गिकेवरच शेकडो जीन्स वाळवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आणि या उद्योगांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी थेट नदी नाल्यांमध्ये सोडलं जात आहे। उल्हास नदी त्याचबरोबर वालधुनी आणि काळू नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही त्यामुळे गंभीर बनला आहे। वारंवार तक्रार करूनही विधानसभेत प्रश्न मांडूनही ठोस कारवाई काही झालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच कारवाई सुरू केल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं आता म्हटलंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जे जीन्स वॉश उद्योग जे इल्लीगल आहेत ते त्याबाबत मंडळाकडून कारवाई सुरू आहे। काही जीन्स वॉश उद्योगांना आपण बंदचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्याची एक परत आपण MSCBला दिलेली आहे, जेणेकरून ते MSCB त्याची विद्युत पुरवठा खंडित